मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. खरोखर मी तुमच्या सर्वांचा खूप ऋणी आहे, कारण तुम्ही माझ्या अभिनयावर, माझ्या कामावर, माझ्या या प्रवासावर जे प्रेम दाखवतात, तुमच्या कमेंट्स असो, फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सॲपला मेसेजेस, जे काही, तर खरोखर मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. कारण तुमचं हे प्रेम, तुमचा हा पाठिंबा मला पुढे काम करण्यासाठी खूप प्रेरणा देतो. आणि त्याचमुळे आज कुठलीही स्क्रिप्ट नाही, कुठलीही ॲक्टिंग नाही, फक्त तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे. तर मजा येईल. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुरू कर. तर मित्रांनो, सर्वात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की माझी मालिका सखा माझा पांडुरंग ही कोण कोण बघतं, ताबडतोब कमेंट्समध्ये सांगा. आणि जे कोणी बघतात त्यांना ही मालिका कशी वाटते आणि त्यात माझी भूमिका तुम्हाला कशी वाटते, नक्की मला ताबडतोब कमेंट्समध्ये कळवा. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुमचे मेसेजेस वाचायला, रिप्लाय करायला, तुमच्याशी बोलायला मला नेहमीच आवडतं. तर त्यामुळे फटाफट कमेंट्स करून सांगा. आणि मालिकेबद्दल बोलू, सखा माझा पांडुरंग, तर मला असं वाटतं की ही फक्त एक मालिका नाही आहे, खरं म्हणजे एक श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि नाती त्यामध्ये जे दाखवलेत खूप सुंदर असं आहे. कारण मला असं वाटतं की ज्या दिवशी मला या मालिकेचा कॉल आला होता पहिल्या दिवशी की तुम्ही या मालिकेत काम कराल का, तर त्यावेळेला मला खूप आनंद झाला. आणि त्यामुळे ज्यांनी मला या मालिकेत काम करण्याची संधी दिली, सर्वांचे आभार. आणि या मालिकेचा खरं तर एक भाग मला होता आलं, हे मला भाग्याचंच वाटतं. आणि जर सेटवरच्या पहिल्या दिवसाबद्दल मी बोलू तर खूप एक्साइटमेंट होती. कारण आपण आता अशा एका मालिकेत काम करणार आहोत की जिथे आपल्याला समाजापर्यंत काहीतरी एक चांगला संदेश आपल्याला पोहोचवता येतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची हीच इच्छा असते की आपण कधीतरी अशी भूमिका करावी की ज्यातून काहीतरी आपल्या समाजापर्यंत एक चांगला संदेश जाईल. त्यामुळे खरोखर या मालिकेचा एक भाग होता आलं, मला खूप छान वाटतंय. त्याचा पहिला दिवस सांगू तर खरं तर थोडंसं टेन्शन तर असतंच, थोडी भीती असते, थोडी उत्सुकता असते, कारण नवीन टीम असते, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि सगळ्या गोष्टी नवीन नवीन असतात. पण जेव्हा मी सेटवर गेलो, खरोखर म्हणजे मजा आली. आणि सगळी टीम इतकी छान आहे की म्हणजे असं वाटलंच नाही की आपण एखाद्या नवीन ठिकाणी आहोत किंवा नवीन काहीतरी काम करतोय. सगळे हसत खेळत आणि आपापल्या जबाबदारीने सगळे आपले कामं करत होते. तर त्यामुळे खूप मजा आली. मित्रांनो, बरेच जणांना असं वाटतं की कलाकारांचं आयुष्य म्हणजे खूप ग्लॅमरस असतं, खूप मजा करतात. पण असं नसतं. खरं तर शूटिंग म्हणजे खूप मेहनत करावी लागते. फक्त डायलॉग समोर आले, वाचले आणि बोलले असं होत नाही. ती भूमिका आपल्याला जगावी लागते, तेव्हाच ती लोकांपर्यंत पोहोचते, त्यांच्या मनात पोहोचते. आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण हो, सेटवर मजाही तेवढीच येते, कारण आनंदी वातावरण ठेवणं हे पण तेवढंच गरजेचं असतं. पण जेव्हा स्क्रिप्ट हातात येते तेव्हा मी तरी म्हणजे त्या भूमिकेत मी घुसायचा प्रयत्न करत असतो, कारण ती भूमिका वटवता आली पाहिजे. तर त्यामुळे पूर्णपणे ते नीट वाचून त्याचा विचार करून त्यात आपल्याला जाता येईल का त्या भूमिकेत हे बघणं खूप गरजेचं असतं. नुसतं समोर आलंय, वाचलंय आणि शॉर्ट रेडी झालंय म्हणून चाललंय असं नसतं. खूप मेहनत असते. मला आठवत आहे, आम्ही रात्री 2 दिवस आम्ही म्हणजे सकाळपासून आम्ही गेलो होतो आणि 2 रात्र आम्ही जागून ते शूट केलं होतं. कारण बरेचसे प्रॉब्लेम्स होतात, एवढी मोठी टीम असते, टेक्निकल गोष्टी असतात, कधी टेक्निकल गोष्टींचा प्रॉब्लेम होतो, कधी काही गोष्टींमुळे रिटेक्स होतात. सो हे सगळं हँडल करत करत आम्ही फुल नाईट 2 रात्र जागून आम्ही ते शूट केलं होतं. पण खूप मजा आली. कधीच असं वाटलं नाही की म्हणजे रात्रभर आपण शूट करतोय, अरे बापरे. हां, झोप तर मध्ये मध्ये ऑब्व्हियसली येणारच, कारण की कंटिन्युअसली तर चालू नसतं, बट असतं मध्ये मध्ये थोडासा तुम्हाला गॅप मिळतो, परत सीन चेंज होतो, कॅमेरा सेटअप चेंज होतो. तर त्याच्यामुळे थोडंसं बसलं की मग, पण तरी सेटवर वातावरण इतकं आनंदी असायचं की खूप मजा यायची. आणि
अशी ही मेहनत सगळ्या कलाकारांना करावी लागते. फक्त स्क्रिप्ट समोर आली, वाचले आणि सीन दिला असं होत नाही. मित्रांनो, मला सगळ्यात जास्त आनंद होतो जेव्हा तुमच्या कॉमेंट्स, तुमचे फीडबॅक्स, तुमचे मेसेजेस मला येतात. आणि मला असं वाटतं की मलाच नाही, प्रत्येक कलाकाराला हेच वाटत असेल की जेव्हा कोणीतरी कमेंट करतं की सर तुमचा अभिनय खूप आवडतो, तुमची मालिका खूप आवडते, तुम्ही छान काम करता, बस हीच मला असं वाटतं की कुठल्याही कलाकारासाठी हीच खरी पावती असते. जे प्रेक्षकांचं प्रेम, जे त्यांच्या फॅन्सचं प्रेम त्यांच्यासाठी दिसून येतं. आणि प्रत्येक कलाकाराची हीच इच्छा असते. खरं तर प्रेक्षक वर्ग हीच कुठल्याही कलाकाराची खरी कमाई असते असं मला वाटतं. तर मला विचारतात की अभिनेता होण्याचा, ऍक्टर होण्याचा विचार तुला कसा आला? तर खरं म्हणजे हे काय ऑप्शन नसतं की तुम्ही अभिनेता बना, आता काही नाही होतं मग अभिनेता बना. हे खरं तर एक आवड असते. आणि मला असं वाटतं की लहानपणापासूनच मला ही आवड होती. कारण मला आठवतं दुसरीत असल्यापासून, दुसरी चौथीत असल्यापासूनच मी डान्स, नाटकं वगैरे करत आलो आहे. आणि हायस्कूलला असतानाच मी एक डॉक्टर हाडमोडेंचं म्हणून कॉमेडी एक नाटक केलं होतं. तर ते खूप आवडलं होतं सगळ्यांना. खूप सगळे विद्यार्थी, टाळ्या, शिक्षकसुद्धा, म्हणजे त्याचा छान रिस्पॉन्स मला आला होता. तर त्याच्यामुळे हे काही ऑप्शन नसतं, ही आपली मनापासून आवड असते की खरंच आपल्याला या क्षेत्रात काम करायचं आहे का. आणि यासाठी मी आता सांगितलं, खूप मेहनत लागते, जिद्द असावी लागते, नकार पचवावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. तर त्यामुळे एवढी जर तुमची तयारी असेल तरच या क्षेत्रामध्ये या, मी म्हणेन. आणि नवीन जे कलाकार आहेत त्यांना पण हेच सांगेन की 1-2 रिजेक्शन्स आले किंवा काही निगेटिव्ह गोष्टी झाल्या तर खचून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा दरवेळेस आणि पुढे जात राहा. आज मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळेच करतोय. कारण मी पुन्हा सांगतो की तुम्ही जे कॉमेंट्स करता, आजकाल मला खूप मेसेजेस पण येतात, कॉमेंट्स येतात, रिप्लाय येतात. तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर, इन्स्टावर खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. किंवा काही बाहेर कुठे असताना फॅन्स भेटतात, फोटोज काढतात. सो खूप छान वाटतं. आणि त्याचमुळे खरं तर मला प्रेरणा मिळते की पुढे पण मी असंच काम करत राहू न थांबता. आणि त्यामुळे मी चांगल्या चांगल्या भूमिका तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. आणि शिवाय जे चॅनल फॉलो करतात माझं, त्यांना माहितीच असेल की हिंदी असो, मराठी असो, दोन्ही माझे चॅनल आहेत. दोन्ही याच्यावर मी तुमच्यापर्यंत कॉमेडी व्हिडिओज वगैरे आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आता आनंदाची एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही आता सहज माझ्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त गुगलवर ॲक्टर अनिकेत कापडे एवढंच टाईप करायचं आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर नक्की फटाफट सर्च करा आणि मला मेसेजेस करा किंवा कॉमेंट्स करा. छान वाटेल मला बघून. तर माझी माहिती तुम्हाला तिथेच मिळू शकते गुगलवर, तुम्हाला माहिती आहे. फक्त तुम्हाला ॲक्टर अनिकेत कापडे एवढंच सर्च करायचं आहे आणि तुम्ही माझे पेजेस किंवा माझी जी काही माहिती आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, खूप छान वाटतंय कारण आज हे सगळं शक्य झालं आहे तुमच्याच पाठिंब्यामुळे, प्रेमामुळे. तर मी एवढंच म्हणेन की नवीन कलाकार जे आहेत किंवा या क्षेत्रात जे येऊ पाहतात त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की मेहनतीला घाबरू नका, मेहनत करा. 2-4 रिजेक्शन्समुळे खचून जाऊ नका, 2-4 निगेटिव्ह लोकांच्यामुळे चुकीचे विचार करू नका. मेहनत करायची तयारी ठेवा आणि बिनधास या क्षेत्रामध्ये पदार्पण करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुमचा हा पाठिंबा, हे प्रेम असंच राहू द्या. आणि या मनमोकळ्या गप्पा आज तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या अशा चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय बाय.